नाशिक जिल्ह्यामधलं एक प्रमुख शहर अशी मालेगावची ओळख आहे। या शहराला आता आमदार नितेश राणे यांनी मिनी पाकिस्तान असं संबोधलंय। याच संदर्भात माजी आमदार आसिफ शेख यांनी आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावली आहे। 300 कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याप्रकरणी प्रसार माध्यमामध्ये नितेश राणे यांनी हा पैसा लव जिहाद आणि लँड जिहादसाठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता। आमदार नितेश राणे यांनी मालेगावकरांच्या भावना दुखावल्याबद्दल मालेगावकरांची आणि मुस्लिम बांधवांची माफी मागावी असं नोटीस लिहून मागणी करण्यात आली आहे। जर नितेश राणे यांनी माफी मागितली नाही तर मालेगाव न्यायालयामध्ये फौजदारी खटला दाखल करू असा इशारा माजी आमदार आसिफ शेख यांनी दिलाय। तर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, नोटीसला कायदेशीर उत्तर देऊ असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय। मालेगांव शहर वासियों के विरुद्ध में मिनी पाकिस्तान और यहाँ के मुसलमान पैसा जो चोरी करते हैं, बिजली वो चोरी करके जिहाद में खर्चा करते, ऐसा बदनामी वक्तव्य किया गया। 7 दिन में मालेगांव शहर वासियों से माफ़ी मांगना चाहिए, इस तरीके का एक नोटिस हमने भेजा है। अगर वो माफ़ी नहीं मांगते हैं तो फौजदारी भी गुना उनके ऊपर होता है और उनके ऊपर यहाँ पे गुना दाखल किया जाएगा। राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकरांना मिनी पाकिस्तान म्हणून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नये। तो माजी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे। म्हणून जी काय नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना। मला काय मी काय चुकीचं बोललेलो नाही, मी मालेगावकरांच्या हिताचंच बोललेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।